प्रिय शिक्षक मंडळी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 भारतातील शिक्षण प्रणालीला नवे रूप देत आहे. यामध्ये सर्वांगीण शिक्षणावर भर दिला असून पाठांतराला पर्याय म्हणून स्पष्ट अभ्यासक्रमाची ध्येय ठरवणे, विशिष्ट क्षमता प्राप्त करणे आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सर्वंकष मूल्यमापन करण्यासाठी अध्ययन निष्पत्तीनिहाय प्रगतीचे निरीक्षण करणे यावर लक्ष केंद्रित केले आहे. या परिवर्तनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे समग्र प्रगतीपत्रक अर्थात HPC, जी विद्यार्थ्याच्या सर्व क्षेत्रांतील विकासाचे सविस्तर चित्र प्रदान करते. HPC मध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे: प्राप्त झालेल्या क्षमता आणि त्यांचे स्तर, स्वमूल्यांकन आणि सहध्यायी मूल्यांकन, शिक्षकांचा अभिप्राय, पालकांचे निरीक्षण, विद्यार्थ्याच्या सर्व क्षेत्रांतील कामगिरीचा सारांश, शिक्षणाचा पुरावा दर्शवणारे पोर्टफोलिओ संकलन. राष्ट्रीय मूल्यमापन केंद्र परख देशभरात HPC प्रक्रिया प्रमाणित करण्यासाठी कसोशीने कार्य करत आहे आणि यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि नमुने प्रदान करत आहे. परखचा दृष्टिकोन उपक्रम आधारित मूल्यमापनावर केंद्रित आहे, ज्यामध्ये सविस्तर पायऱ्या, रुब्रिक, अभिप्राय, स्वयं आणि सहध्यायी मूल्यांकन आणि पालक निरीक्षण यांचा समावेश आहे. परखचा ढाचा प्रमाणित मूल्यमापन प्रक्रियेला प्राधान्य देतो आणि अनेक राज्ये हा दृष्टिकोन स्वीकारत आहेत. तथापि, ही दृष्टी प्रत्यक्षात आणताना काही आव्हाने आहेत. क्षमता आधारित मूल्यमापन उपक्रमांचे नियोजन करणे, रुब्रिक आणि HPCसाठी प्रभावी सारांश लिहिणे ही शिक्षकांसाठी कठीण कामे असू शकतात. शिवाय प्रत्येक विद्यार्थ्यासाठी HPC हाताने भरणे वेळखाऊ आहे. जर विद्यार्थ्यांना त्यांच्या HPCवर उपक्रमांचे तपशील लिहिण्यासाठी समाविष्ट केले तर यामुळे उपक्रमापेक्षा जास्त वेळ लागू शकतो आणि लक्ष मूल्यमापनाऐवजी कागदपत्रांवर केंद्रित होऊ शकते. महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांशी संवाद असल्याने मला या आव्हानांची जाणीव आहे. तुमच्यापैकी अनेकांनी माझ्या CCE मूल्यांकन ॲपचा वापर केला आहे, जे अहवाल, प्रगतीपत्रिका आणि श्रेणीकरण सुलभ करते, पुनरावृत्ती गणना आणि लेखन टाळून तुमचा वेळ वाचवते. HPC लागू करण्याच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मी समग्र नावाचे एक क्रांतिकारी ॲप सादर करत आहे, जे HPC प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि क्षमता आधारित मूल्यमापन वाढवण्यासाठी डिझाइन केले आहे. समग्र शिक्षकांना अनेक प्रकारे सक्षम करते. शिक्षक क्षमता निवडू शकतात आणि AI त्यानुसार उपक्रम, पायऱ्या आणि रुब्रिक तयार करते. उपक्रमादरम्यान किंवा नंतर शिक्षक विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करू शकतात. वैयक्तिक, गटात किंवा संपूर्ण वर्गासाठी मूल्यमापन निकषांचे स्तर निवडून आणि अभिप्राय लिहू शकतात. विद्यार्थी थेट ॲपमध्ये त्यांचे स्वयंमूल्यांकन करू शकतात, ज्यामुळे सहभागी प्रक्रिया निश्चित होते. समग्र पुनरावृत्ती कार्य स्वतःचलित करून वेळ वाचवते, ज्यामुळे शिक्षकांचे लक्ष मूल्यमापन आणि विद्यार्थ्यांच्या वाढीवर राहते. ॲपमध्ये पालकांचे निरीक्षण, विद्यार्थ्यांचे स्वयंमूल्यांकन माझ्याबद्दल आणि पोर्टफोलिओ संकलन यांसाठी समर्पित विभाग आहेत, जिथे शिक्षक AI निर्मित वर्णनांसह पुरावे अपलोड करू शकतात. सत्राच्या किंवा वर्षाच्या शेवटी समग्र सुंदर डिझाइन केलेली HPC तयार करते, ज्यामध्ये AI निर्मित सारांश आणि सानुकूलित डिझाइन टेम्पलेट्सचा समावेश आहे. सध्या समग्र प्राथमिक स्तराला समर्थन देते, लवकरच इतर स्तरांचा समावेश केला जाईल. आम्ही विविध गरजा पूर्ण करण्यासाठी HPC डिझाइन टेम्पलेट्सवर देखील सक्रियपणे कार्य करत आहोत. शिक्षक समग्रचा उपयोग सर्वंकष मूल्यमापन साधन म्हणून करू शकतात, सर्व क्षमता मूल्यमापन करण्यासाठी अनेक उपक्रम आयोजित करू शकतात आणि अंतिम HPCसाठी सर्वात जास्त संबंधित उपक्रम निवडू शकतात. आम्हाला विश्वास आहे की समग्र शिक्षकांच्या मूल्यमापनाच्या पद्धतीत परिवर्तन घडवून आणेल, उच्च गुणवत्तेच्या HPCचे कार्यक्षम वितरण निश्चित करेल आणि अर्थपूर्ण शैक्षणिक परिणामांवर लक्ष केंद्रित करेल. आम्ही तुम्हाला समग्र डाउनलोड करण्यासाठी आणि तुमचा मौल्यवान अभिप्राय देण्यासाठी आमंत्रित करतो. तुमच्या सूचना आम्हाला ॲप सुधारण्यास मदत करतील. शिक्षण परिवर्तनासाठी तुमच्या अथक समर्पणाबद्दल धन्यवाद. चला एकत्र मिळून सर्वांकष मूल्यमापन सुलभ आणि प्रभावी बनवूया.